कोणत्या एका माणसाने माझ्यावरती हल्ला केला, काहीतरी घुसलं माझ्या छातीत, एवढंच आठवते. कोण होता तो माणूस? मला वाटतंय तो कॉन्ट्रॅक्ट किलर असणार, हर्षवर्धन भोसले. पण तो का करेल असं? हर्षवर्धनला पैसे माझ्यामुळेच धनाजींकडून मिळाले नव्हते, त्याचं असेल हे काम. नाही नाही, कारण तो तर आता त्याच्या नवीन प्रोजेक्ट मध्ये बिझी आहे आणि त्याच्या स्कीमला रिस्पॉन्सही चांगला मिळतोय. मग कोण असेल? प्रियंका. हा, हे बघा, मी काहीही केलेलं नाहीये. आणि तसंही तुमच्याकडे अरेस्ट करण्यासाठी वॉरंट आहे का? यावेळेस मी पूर्ण तयारीनिशी आलोय. मिस प्रियंका राव सावंत. जी सर. तुमचं अरेस्ट वॉरंट. तूच पोलिसांना जाऊन सांगितलंस ना माझा प्रियंकावर संशय म्हणून? तूच कंप्लेंट केलीस ना पोलिसांकडे, म्हणूनच पोलिसांनी प्रियंकाला अटक केली. तेव्हा मला तुझ्याशी काहीही संबंध ठेवायचे नाहीयेत. चालते हो या घरातून. हो, चालते हो या घरातून. हे घर माझं आणि माझ्या बाबांचं आहे आणि आजपर्यंत मी खूप सहन केलं, पण आता नाही. ह्या घरात एकतर तू राहशील किंवा मी. तुला कुठेही जायची गरज नाही, मी जाईन या घरातून. शेवटी कितीही झालं तरी हे सगळं घर तुझं आहे ना. माझंच चुकलं. आजपर्यंत या घराला स्वतःचं घर समजत आले मी, पण आज मात्र तू लायकी दाखवून दिलीस माझी. सो डोंट वरी, तुला कुठेही जायची गरज नाही. मीच जाते आणि यानंतर पुन्हा कधीही माझं तोंड तुला दाखवणार नाही. साहेब जे विचारतात ना त्याची उत्तरं द्यायची, नाहीतर हा सुंदर चिकना थोबडा आहे ना आरशात बघण्याच्या पण लायकीचा नाही राहणार. समजलं? शट अप यू ब्लडी. शिवी देऊ नकोस. मी तुम्हाला घाबरत नाही. रास्कल. नाही, अशी नाही तू ऐकणार. नाही तुला दिवसाचे तारे दाखवले ना तर नाव नाही सांगणार मी. समजलं? भाऊ काय बोलला हो कोर्टात? शार्दूल त्याचा मुलगा नाहीये हे कबूल केलं त्यांनी? नाही, कबूल नाही केलं, पण तो सिद्ध नाही करू शकला की त्याचा आणि शार्दूलचा काही संबंध आहे म्हणून. अहो, त्यांनी सिद्ध केलं नसलं आणि शार्दूल त्याचाच मुलगा असेल तर? संयुता, हा विचार आता डोक्यातून काढून टाक. तो एक नंबरचा खोटारडा माणूस आहे आणि म्हणून तो सिद्ध करू शकला नाही. तुम्हाला परिस्थिती माहिती आहे. या अशा परिस्थितीमध्ये इतका हलगर्जीपणा तुम्ही करूच कसा शकता? सर, यात माझी काहीच चूक नाहीये. मी सीएला सगळं व्यवस्थित समजावून सांगितलं, पण त्यांनीच काम केलं नाही तर? तो काम करणार नाहीच, तो टाळाटाळच करणार. तुमचं काम आहे त्याच्याकडनं काम पूर्ण करून घेणं. का आता मी जाऊ त्याच्या हातापाय पडायला? नाही सर, मी बोलतो त्याच्याशी. बोलतो नाही, काम पूर्ण करून घ्या आणि मगच मला तोंड दाखवा, कळलं? येस सर. सर काय आता? शार्दूल माने आलेत. हा ठीक आहे.